तर जैन मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मुघल सत्ता. मुघल सत्तेतील आपलं जे आहे तिसरं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आज उर्वरित जे 3 प्रभावी शासक आहेत ते बघायचे आहेत. तदनंतर आपण जे उरलेले बाकीचे जे शासक आहेत, ज्याला आपण म्हणजेच की जे अप्रभावी शासक किंवा कमकुवत शासक ज्याला म्हणतात, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला वेळ न गमावता लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा, आज सर्वप्रथम मुघल सत्तेमध्ये आपल्याला जो आहे तो शहाजहा हा नाही जहागीर हा बघायचा आहे. तर बघा, आज जो आहे पहिले सर्वप्रथम जहागीरचा कार्यकाळ 1605 ते 1627. तर त्याच्याबद्दल काही जास्त इन डिटेल जायचं नाही आपल्याला. 1605 इसवी सन 1605 ते 1627. तर याच्याबद्दल सांगायचं झालं तर हा तोच ज्याला तर बघायचं झालं तर बेसिकली त्याचं जे मूळ नाव आहे ते आहे सलीम. हा अकबरचा मुलगा. मला तुम्हाला काही सांगायची जास्त गरज नाही, तुम्ही ते नाटकं बिटकं पण पिक्चर पण तुम्हाला माहीतच आहे. सलीम याच्याबद्दल दुसरा पॉइंट म्हणजे शीख गुरु अर्जुन देव यांची हत्या. आणि जो शेवटचा पॉइंट नूरजहांशी हा नूरजहांशी विवाह. बस नूरजहांशी विवाहाचा पॉइंट आहे हा तुम्ही लिहिला नाही तरी चालते. जर एक पॉइंट हा तुम्ही टाकून घ्या, तो म्हणजे अप्रभावी व्यसनी शासक म्हणजे जर सांगायचं झालं तर जो सलीम होता म्हणजेच जहागीर, हा जो होता याला काहीच घेणं नव्हतं. हा याच्या महलामध्येच राहायचा. जी सर्व सत्ता आहे ती नूरजहां हे सांभाळायची. आणि हा 24 घंटे नशेतच राहायचा. याला काहीच घेणं देणं जे आहे राज्यकारभाराशी किंवा याच्या राज्यामध्ये काय चाललंय त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हते. 24 तास अफीम किंवा मदिरा यांच्या नशेत राहायचा. आणि जो याच्याबद्दल एक खूप आश्चर्यजनक पॉइंट म्हणजे याने याच्या जे महाल होता किंवा किल्ला होता त्याच्या बाहेर याने एक साखळी लावलेली होती. त्याची घंटी डायरेक्ट याच्या आतमध्ये वाजायची, किल्ल्याच्या किंवा महालाच्या आतमध्ये वाजायची. ती ती घंटी याच्यासाठी लावलेली होती की कुठल्याही प्रजेला जर काही त्रास असल्यास प्रजेने ती घंटी वाजवावी, हा तिथे हजर होऊन जाईल. तर बघायचं झालं तर हा 24 घंटे नशेत असायचा. याची बघायची सुद्धा जी कंडिशन नसायची आणि हा प्रजेशी प्रश्न सॉल्व्ह करायचा. तर बघायचं झालं तर दुसरा शासक जो आहे तो म्हणजे शहाजहा. शहाजहान 1627 ते 1657. तर बघा,
शहाजहान 1612 मध्ये जे आहे, शहाजहान याने 1612 मध्ये अर्जमान बानो बेगम उर्फ मुमताज महल हिच्याशी विवाह केला. हिचा मृत्यू हा 1631 मध्ये झाला. तर नंतर हिच्या मृत्यूनंतर एका वर्षाने हिच्या स्मरणार्थ 32ला जे आहे ते ताज महालची निर्मिती सुरू झाली व 1653 मध्ये जी ताजमहलची निर्मिती आहे ती पूर्ण झाली. तर याच्याबद्दल एवढंच आहे. याच्याबद्दल पण काही खूप पॉईंट नाही आहेत सांगायचे. तर बघा, 1612 मध्ये अर्जमान बानो बेगमशी विवाह. विवाह 1635 मध्ये हिचा मृत्यू 1632 मध्ये ताजमहाल बांधण्यास सुरुवात व 1653 मध्ये ताजमहाल बांधून पूर्ण. तर बघायचं झालं तर एवढंच आहे. जर बघायचं झालं तर याचा जो 53 नंतरचा जो शासनकाळ आहे याच्यामध्ये वारसाजी युद्ध म्हणता येईल किंवा पारिवारिक युद्ध सुद्धा आपल्याला म्हणता येईल ते सुरू झाले. त्याच्यामध्ये औरंगजेब आणि जो आहे दारा शिकोह यांची जी युद्ध आहे ती खूप, जो सत्ता संघर्ष आहे तो खूप वेळपर्यंत चालला. तर बघा, हा पॉइंट तुम्ही IMP म्हणून नोट करा. 1657 मध्ये संघर्ष सुरू. बेसिकली बघायचं झालं या सत्ता संघर्षामध्ये जवळपास याचे 4 मुलं होते. पण चारांमध्ये जे आहे औरंगजेब व दारा शिकोह हे 2 पॉवरफुल होते. जे 2 होते त्यांचा या दोघांना पेट्या पाडेल होते. त्याचा काही विषय नाही, ते खलास करून टाकेल होते. याच्या दोघांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. याच्यामध्ये जो मेन आहे तो आहे औरंगजेब व सत्ता संघर्ष सुरू. शेवटी दारा शिकोह याची हत्या आणि औरंगजेब सत्तेवरती आला. याची हत्या औरंगजेब
वरती आला, जो होता शहाजहान. याला सुद्धा औरंगजेबने कैद करून ठेवले होते. जवळपास 2-3 वर्ष औरंगजेब हा कैदेमध्ये होता, शहाजहान कैदेमध्ये होता. तर तो पण तुम्ही लक्षात ठेवा, याची काहीच गरज नाहीये. त्यानंतर जो आपला आखरी आखरी आपल्याला म्हणता येईल ताकदवर जो मुघल शासक आहे औरंगजेब, व आपला आजचा आखरी औरंगजेब. तर औरंगजेब बद्दल सांगायचं झालं तर याची सत्ता आहे 1658 ते 1707 या कालावधीमध्ये याची सत्ता होती. 1658 ते 1707. औरंगजेब बद्दल महत्वाचा पॉइंट तर याच्या शासन काळात जे आहे ते लँड ऑक्युपाईड, समजा आपल्याला म्हणता येईल मुघल सत्ता जी आहे ती तिच्या एकदम चरमसीमेवरती पोहोचलेली होती. त्यांनी जवळपास पूर्ण भारतावरती राज्य जे आहे मुघल सत्तेचे पसरलेली होती. सर्वात जास्त पसरलेली सत्ता. त्यानंतर जर दुसरा पॉइंट बघायचा झाला तर याचा सर्वाधिक काळ व पैसा दख्खन मोहिमांवरती खर्च झाला. जर बघायचं झालं तर याची सत्ता जी आहे जवळपास 50 वर्षाची आहे. जवळपास 50 वर्ष सत्ता आहे याची. बघायचं झालं तर जी याची तिजोरी आहे ती तिजोरी सर्वात जास्त जी आहे दख्खन मोहिमांवरती खर्च झाली. दख्खन म्हणजे जो आपला भाग आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त याचा मोहिमांवरती खर्च झाला. तो का झाला हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही असं मला वाटते. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये ज्याची दख्खनमध्ये झालेली खातिरदारी आहे किंवा आपल्याला पाहुणचार म्हणता येईल तो आपण बघणारच आहोत. तर बघा, आणखी एक पॉइंट, यांनी शिखांचे जे गुरु होते तेग बहादूर यांची 1675 मध्ये हत्या केली. शीख गुरु तेग बहादूर यांची हत्या, जो टाइम आहे वर्ष आहे 1675. तर हा झाला औरंगजेबचा मृत्यू काय आपल्या संभाजीनगरमध्ये झालेला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही. तर बघायचं झालं तर मेजरली जो आजच्या लेक्चरचा पार्ट होता याच्यामध्ये काहीच नाही. या ठिकाणचे जे शासन काळ आहेत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते कार्यकाळ, राव सलीम, औरंगजेबाची हत्या जहांगीर याने केली, शहाजहान, कार्यकाळ आणि कार्यकाळानंतर हे 2 पॉइंट आहेत
32 मध्ये ताजमहल बांधण्यास सुरुवात, 53 मध्ये समाप्त. सत्ता संघर्ष हा औरंगजेब व दारा शिकोह या दोघांमध्ये खूप झाला हे तुम्हाला माहित असणं आवश्यक. आणि औरंगजेब मध्ये कार्यकाळ आणि ते बहादूर यांची हत्या सर्वात जास्त पसरलेली सत्ता हा सुद्धा पॉईंट म्हणून लक्षात असणे आवश्यक. तर बघा, आजच्या लेक्चर नंतर जे आहे ते आपले जवळपास हे 11वं लेक्चर आहे. आपण जो मध्यकालीन इतिहास आहे हा बऱ्याचपैकी कव्हर केलेला आहे. पुढच्या 3-4 लेक्चर मध्ये आपला मध्यकालीन इतिहास हा पूर्ण होऊन जाईल. जवळपास 15 लेक्चर मध्ये आपण मध्यकालीन इतिहास, नंतर जवळपास 15 लेक्चर मध्ये जो आधुनिक इतिहास आहे भारताचा तो अभ्यासणार आहोत. तर बघा, जवळपास इतिहासामध्ये आपण जे बघायला गेलो तर आपण मध्यकालीन इतिहासापासूनच सुरुवात केलेली आहे. तर जो प्राचीन इतिहास हा जवळपास 3 ते 4 लेक्चर मध्ये आपला कव्हर होऊन जाईल. तर बघा, हे जे आहे तुम्हाला मी मोजके आणि जे 15-15 मिनिटाच्या व्हिडिओ मध्येच जे पॉईंट सांगतोय ते पॉईंट म्हणजे एक्झामच्या हिशोबाने खूप महत्वाचे पॉईंट आहेत. तर तुम्ही त्याच्यावरती थोडं फोकस करा. हे जे वर्ष आहेत हे थोडं लक्षात ठेवायला घरी जातात, मग तुम्ही लक्षात ठेवत चला. तर ठीक आहे. जय हिंद, जय भारत.